विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यंजना शब्दशक्तीचा आपण विचार करणार आहोत. आजपर्यंत आपण अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, अभिधा शब्दशक्तीचे प्रकारांचा विचार केलेला आहे. त्यानंतर लक्षणा शब्दशक्तीच्या ही विचार आपण केलेला आहे. आणि लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय आणि लक्षणा शब्दशक्तीचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांचाही आपण विचार केलेला आहे. आज आपण शब्दांची जी तिसरी शक्ती आहे तिचं नाव आहे व्यंजना शब्दशक्ती. या व्यंजना शब्दशक्तीचा आज आपण विचार करणार आहोत. शब्दांची पहिली शब्दशक्ती अभिधा, शब्दांची दुसरी शब्दशक्ती लक्षणा आणि शब्दांची तिसरी शब्दशक्ती व्यंजना. आज आपण तिसऱ्या शब्दशक्तींचा विचार करणार आहोत. त्या शब्दशक्तीचं नाव आहे व्यंजना शब्दशक्ती. संस्कृत अभ्यासक तथा मीमांसक आनंद वर्धन याने ध्वन्यालोक या ग्रंथात प्रथम व्यंजना शब्दशक्ती मांडलेली आहे. आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील जे पहिलं प्रकरण आहे, साहित्याचे स्वरूप आणि विशेष, या प्रकरणाचा विचार करत असताना आपण या प्रकरणामध्ये भारतीय काव्यलक्षणाचा विचार करत असताना त्यामध्ये ध्वनी हे काव्यलक्षण या काव्यलक्षणाचा आपण विचार केलेला आहे. ध्वनी हे काव्यलक्षण आनंदवर्धनांनी मानलेलं आहे. काव्यश आत्मा ध्वनी, ध्वनीरात्मा काव्यशे अशा प्रकारच्या व्याख्या सुद्धा त्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे. त्याच पद्धतीने व्यंजना शब्दशक्तीमध्ये सुद्धा ध्वनीचाच विचार, ध्वनी ह्या गुणांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच आनंदवर्धन या संस्कृत अभ्यासकाने ध्वन्यालोक या ग्रंथात सविस्तरपणे व्यंजना शब्दशक्ती त्यांनी मांडलेली आहे, नोंदवलेली सुद्धा आहे. आणि या शब्दशक्तीकडे आपण त्या अर्थाच्या दृष्टीने आपण पाहणार आहोत. आता आपण व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय, व्यंजना शब्दशक्ती कशाला म्हणतात, या व्याख्यांचा, या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत. आता व्यंजना शब्दशक्ती म्हणजे मुख्यार्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या, मुख्यार्थाव्यतिरिक्त शब्दांची पहिली शब्दशक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती. अभिधालाच मुख्य अर्थ म्हणतात, अभिधालाच संकेत म्हणतात, अभिधालाच वाचार्थ म्हणतात, अभिधालाच शब्दांची पहिली शब्दशक्ती असंही म्हणतात. आता या ठिकाणी मुख्यार्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या तसेच वाचार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा अर्थ देणाऱ्या शब्दशक्तीस व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. मुख्यार्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या तसेच वाचार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा अर्थ देणाऱ्या शब्दशक्तीस व्यंजना शब्दशक्ती असं म्हणतात. एखादा शब्द ऐकल्यानंतर, एखादं वाक्य श्रवण केल्यानंतर किंवा कानावर पडल्यानंतर आणि त्या वाक्याला किंवा त्या शब्दाला आपण जेव्हा अभिधा शब्दशक्तीचे आपण मापदंड, निकष लावून पाहतो आपण, तेव्हा अभिधा शब्दशक्ती त्या ठिकाणी लागू पडत नसते. त्यावेळी आपण दुसऱ्या अर्थाचा आपण शोध घेतो. आपोआपच त्यातून वेगवेगळे अर्थ सूचित होतात, ध्वनित होतात. म्हणूनच मुख्यार्थाव्यतिरिक्त म्हणजे अभिधा शब्दशक्ती व्यतिरिक्त, मुख्यार्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या तसेच वाचार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा अर्थ देणाऱ्या शब्दशक्तीस व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. एखादा शब्द ऐकल्यानंतर लगेच तात्काळ अर्थ त्यातून व्यक्त होत नाही, तो वाचार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा अर्थ देणाऱ्या शब्दशक्तीस व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. आणखीन या शब्दशक्तीच्या संदर्भामध्ये आपण वेगळी माहिती आपण पाहूयात. मुख्यार्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करून देणाऱ्या शक्तीस व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. मुख्यार्थाव्यतिरिक्त मुख्यार्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करून देणाऱ्या
आता अभिधा शब्दशक्तीतून एका शब्दाचा एकच अर्थ व्यक्त होतो. ज्या ठिकाणी अभिधा शब्दशक्ती कमी पडते त्या ठिकाणी लक्षणाशक्तीचा उदय होतो आणि ज्या ठिकाणी अभिधा व लक्षणा या दोन्ही शब्दशक्ती बाधित होतात त्या ठिकाणी व्यंजना शब्दशक्तीचा उगम होतो. फक्त या वाक्यामध्ये या शब्दामध्ये फक्त व्यंजना शब्दशक्तीचा संचार असतो असं नाही. व्यंजना शब्दशक्तीमध्ये अभिधा ही असतेच. अभिधा ही असतेच कारण या शब्दशक्तीचा पायाच आहे अभिधा शब्दशक्ती आहे. अभिधेच्याच पायावर बेसमेंटवर व्यंजना शब्दशक्ती ही उभी टाकत असते. अभिधा शब्दशक्तीचा सहसंबंध हा नकळतपणे असतो. त्या सहसंबंधाला अभिधा शब्दशक्तीच्या सहसंबंधाला जोडूनच व्यंजना शब्दशक्तीचा उदय होत असतो. म्हणूनच मुख्यार्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करून देणाऱ्या शब्दशक्ती व्यंजना शब्दशक्ती असं म्हणतात. आपण उदाहरण पाहूया. सूर्य अस्तास गेला हे उदाहरण आपण भारतीय काव्यलक्षणांचा विचार करता असतानाही पाहिलेलं आहे आपण आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो मुलांनो. सूर्य अस्तास गेला किंवा पहाटेचा कोंबडा आरवण्याची वेळ. कोंबडा आरवतो ना, पहाटेचा कोंबडा आरवण्याची वेळ किंवा सूर्य अस्तास गेला. तर सूर्य अस्तास गेला या वाक्याचा अर्थ हा सूर्य मावळला. अभिधा शब्दशक्तीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अभिधा शब्दशक्तीच्या माध्यमातून या वाक्याचा अर्थ होतो सूर्य मावळला. आता सूर्य मावळणे हे भौगोलिक सत्य आहे. भौगोलिक सत्य आहे. भौगोलिक त्रिकालाबद्ध सत्य आहे. या वाक्याला किंवा या अर्थाला कोणी नाकारत नाही कारण दिवस हा 12 तासाचा असतो आणि रात्र ही 12 तासी असते. 12 तास झाले की दिवस मावळतीच जातो, मग अंधार सुरू होतो. एवढा एक अर्थ होतो. सूर्य अस्तास गेला म्हणजे दिवस मावळला. अभिधा शब्दशक्तीने एकच अर्थ त्यातून व्यक्त होतो. परंतु आपण व्यंजना शब्दशक्तीचा आपण विचार करत आहोत. व्यंजना शब्दशक्तीमध्ये एका शब्दाचे एका वाक्याचे अनेक अर्थ त्यातून व्यक्त होतात. कसे अर्थ व्यक्त होतात पाहू दे आपण. सूर्य अस्तास गेला, आपण भौगोलिक सत्य पाहिलं, सूर्य मावळला. किंवा आपण या वाक्यातले वेगवेगळे अर्थ आपण पाहणार आहोत. सूर्य अस्तास गेला. सूर्य अस्तास गेला या विधानातून या वाक्यातून अनेक अर्थ संदर्भानुसार व्यक्त होतात. एकापेक्षा अनेक अर्थ प्रसंगानुसार घटनेनुसार व्यक्त व्यक्तीनुसार व्यक्तिपरत्वे या शब्दातून अर्थ व्यक्त होतात. एखादा मजूरकार असेल तर त्याला वाटेल तर आपली काम करण्याची वेळ संपलेली आहे, तू घराकडे निघेल. एखादा गुराखी असेल तर गुरे चारून झालेली आहेत तर आपल्याला घराकडे निघावं लागणार आहे. एखादा आस्तिक माणूस असेल, दररोज भजन संध्या करणारा असेल तर सूर्य अस्तास गेल्यानंतर त्याला वाटतं आपल्या भजनाची वेळ झालेली आहे. एखादा शेतकरी माणूस असेल किंवा दूध विकणारा माणूस असेल त्याला दूध काढण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या स्त्रीला गृहिणीला वाटेल स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. आणखी एखाद्या गृहिणीला वाटेल संध्याकाळी देवाच्या समोर दिवा लावण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या चोराला वाटेल आता चोरी करण्याची समय आता जवळ येऊन थांबलेली आहे. चोरी करण्याचा आता काही हरकत नाही कारण आपली चोरी करण्याची वेळ झालेली, अंधार पडलेला आहे. चोर अंधाराचीच वाट पाहतो. अंधाराची संधी पाहून चोरी करतो. एखाद्या नव्या अभिसारिकेला वाटेल की आपल्या अभिसारणाची वेळ झालेली आहे किंवा एखाद्या नववधूला वाटेल की पती पत्नी जवळ येण्याची वेळ झालेली आहे. अशा प्रकारचे एका वाक्यातून अनेक अर्थ या शब्दशक्तीतून व्यक्त होतात. एका वाक्यातून किंवा एका शब्दातून अनेक अर्थ देणारी शब्दशक्ती म्हणजे
व्यंजना शब्दशक्ती आहे. एखाद्या डोहामध्ये खडा टाकल्यानंतर तो खडा तळाला जाईपर्यंत, तळ गाठेपर्यंत, तळाचा स्पर्श करेपर्यंत अशी वेगवेगळे वलय तयार होतात. वलय अशाच प्रकारचे एखाद्या शब्दातून, वाक्यातून अर्थाचे अनंत वलय व्यक्त करणारी शब्दशक्ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती आहे. आणि हे फक्त व्यंजना शब्दशक्तीमध्येच होऊ शकतं. आणि अशा प्रकारे एका शब्दाचे, एका वाक्यात अनेक अर्थ देण्याची क्षमता, देण्याची कुवत फक्त व्यंजना शब्दशक्तीमध्ये आहे. व्यंजना शब्दशक्तीलाच व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंजना शब्दशक्तीमध्ये व्यंग्यार्थ हा प्रत्यक्षपणे शब्दातून व्यक्त होत नाही. कारण पहिल्यांदा वाच्यार्थ फक्त दिसतो. जरी वाचार दिसला, जरी वाचार जाणवला, जरी मुख्यार्थ जाणवला, तरी आपण अभिधा शब्दशक्तीचे निकष लावून पाहिल्यानंतर त्यातून अर्थ सूचित होत नाही. आणि अभिधा शब्दशक्तीलाच, हे आपलं व्यंजना शब्दशक्तीलाच सूचितार्थ प्रकट करणारी शक्ती असेही म्हणतात. व्यंजना शब्दशक्तीला सूचितार्थ प्रकट करणारी शक्ती असे म्हणतात. कारण अशा प्रकारचे प्रश्न MCQला येऊ शकतात. आपण मुख्यार्थ मनात भरल्याशिवाय पुढील अर्थास वाव मिळत नाही. मुख्यार्थ व्यक्त करणारी शक्ती ही अभिधा शब्दशक्ती असते. म्हणून व्यंजना शब्दशक्तीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अभिधा शब्दशक्तीला आपल्याला सोडून चालणार नाही. कारण पहिल्यांदा एखादं विधान, एखादं वाक्य, एखादा शब्द ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर किंवा कानावर पडल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या डोक्यामध्ये मुख्यार्थ अगोदर येतो. मुख्यार्थ मनामध्ये जाऊन बसतो. आणि तो मुख्यार्थ मनात भरल्याशिवाय किंवा बसल्याशिवाय पुढील अर्थास वाव मिळत नाही. म्हणून याचाच अर्थ आपण मुख्यार्थानुसारच व्यंजना शब्दशक्तीचा अर्थ आपण समजून घेतो. मुख्यार्थानुसारच व्यंजना शब्दशक्तीचा अर्थ आपल्याला कळतो, समजतो, गळी उतरतो. याचाच अर्थ व्यंजना शब्दशक्तीचा पाया हा काय? मुख्य अर्थ आहे, अर्थात अभिधा शब्दशक्ती आहे. आणि मुख्यार्थास घेऊनच हा पुढील अर्थ प्रवृत्त होतो. मुख्यार्थाला सोडता येणार नाही. मुख्यार्थाला धरूनच, मुख्यार्थाचा समन्वय सांधून आपल्याला व्यंजना शब्दशक्ती आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि व्यंजना शब्दशक्तीला ध्वनी शब्दशक्ती असेही म्हणतात. व्यंजना शब्दशक्तीला ध्वन्यार्थ शब्दशक्ती असेही म्हणतात. आणि व्यंजना शब्दशक्तीलाच व्यंग्यार्थ शब्दशक्ती असेही म्हणतात. आणि व्यंजना शब्दशक्तीला सूचना शब्दशक्ती असेही म्हणतात. अशा प्रकारची व्यंजना शब्दशक्तीला 4 नावं आहेत मुलांनो. अशीच नावं परीक्षेमध्ये MCQला येतात. व्यंजना शब्दशक्तीला किती नावं आहेत? 4 आहेत. व्यंजना शब्दाला ध्वनीत म्हणतात, त्यालाच ध्वन्यार्थ म्हणतात, त्यालाच व्यंग्यार्थ म्हणतात, आणि त्याला सूचना शब्दशक्ती असेही म्हणतात. अशा प्रकारची पर्यायी नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणखी एखादी आपण आणखी सुद्धा व्यंजना शब्दशक्ती आणखी समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. अभिधा किंवा लक्षणा या शब्दशक्ती आपले कार्य करून जेव्हा विराम पावतात, अभिधा किंवा लक्षणा या शब्दशक्ती आपले कार्य करून जेव्हा विराम पावतात, त्यानंतर ज्या शक्तीने आणखीही अर्थ आपल्यास कळतो त्यास
व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. अभिधा किंवा लक्षणा या शब्दशक्ती आपले कार्य करून जेव्हा विराम पावतात, जेव्हा थांबतात, जेव्हा नष्ट होतात, नाहीशा होतात, त्यानंतर ज्या शक्तीने आणखी अर्थ आपल्याला कळतो, आपल्याला उमगतो, आपल्याला समजतो, त्यास व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. ही सुद्धा व्याख्या सोपी आहे, सहज समजणारी आहे, सहजपणे लिहिता येणारी आहे, मांडता येणारी आहे. आणि अशा पद्धतीने आपण व्यंजना शब्दशक्ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता व्यंजनेचे काही प्रकार आहेत, प्रत्येक शब्दशक्तीचे प्रकार आहेत आणि त्या शब्दशक्तीच्या प्रकारांचा आपण विचार केलेला आहे, सांगोपांग सविस्तरपणे विचार केलेला आहे. आता इतर शब्दशक्तीप्रमाणे व्यंजना शब्दशक्ती सुद्धा काही प्रकार आहेत. व्यंजनेचे प्रकार प्रामुख्याने व्यंजनेचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे शाब्दी व्यंजना आणि दुसरा प्रकार आहे अर्थी व्यंजना. तर या 2 प्रकारापैकी आपण एका प्रकारांचा विचार करणार आहोत, शाब्दी व्यंजना. कारण या शब्दशक्तीच्या नावामध्येच त्या शक्तीचा, त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे, सामावलेला आहे, समाविष्ट झालेला आहे. तरीही आपण ही शब्दशक्ती म्हणजे काय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. शाब्दी व्यंजना म्हणजे जी शब्दशक्ती विशिष्ट शब्दावर अथवा द्विअर्थी शब्दावर किंवा अलंकारावर अवलंबून असते, त्या शाब्दी व्यंजना असे म्हणतात. जी शब्दशक्ती विशेष शब्दावर, द्विअर्थी शब्दावर तसेच या अलंकारावर अवलंबून असते, त्या शाब्दी व्यंजना असे म्हणतात. जी शक्ती विशेष शब्दावर अथवा द्विअर्थी शब्द या अलंकारावर अवलंबून असते, त्यास शाब्दी व्यंजना असे म्हणतात. सरळ जर सांगाल तर जी शक्ती शब्दावर अवलंबून असते, त्या शब्दशक्तीस काय म्हणतात, शाब्दी व्यंजना असं म्हणतात. आता ते शब्द एका शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त करणारे शब्द असू शकतात. ते शब्द अलंकारी असू शकतात. कारण आपण व्यंजना शब्दशक्तीचा विचार करत आहोत. व्यंजना शब्दशक्ती सरळ कधीच नसते. तर ती काय असते, वक्र असते, नागमोडी असते, वळणा वाटा घेऊन ती वाक्यामध्ये आलेली असते. शब्दावर जरी अवलंबून असली तरी एका शब्दाचे अनेक 2-2 अर्थ त्यातून व्यक्त होतात, त्यातून सूचित होतात. आणि ते शब्द साधे नसतात तर अलंकारिक सुद्धा असतात. अशा शब्दशक्ती शाब्दी व्यंजना. उदाहरणामध्ये राम, प्रभुराम, परशुराम, परशराम. शब्दांचे खेळ कसे आहेत. एकच शब्द आहे, एका शब्दाचे 2-3 शब्द तयार झाले. राम, प्रभुराम, परशुराम, परशराम. अशा प्रकारचे द्विअर्थी, अनेकार्थी शब्द या शब्दशक्तीमध्ये पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, वाचायला सुद्धा मिळतात आणि त्यातून अनेक अर्थ तयार होतात. रामाचा एक अर्थ आहे, राम म्हणजे राजा. जो इतिहासातला पुराणातला जो राजा आहे राम. प्रभुराम, राम, प्रभुराम सुद्धा वेगळाच व्यक्ती आहे. आणि परशुराम सुद्धा. या अशा प्रकारची वेगवेगळी एका शब्दातून अनेक अर्थ. फक्त शब्दांचा खेळ आहे ना. प्रत्येक ठिकाणी राम आहे, रामाला जोडून काही शब्द आलेले आहेत. आणि अशा प्रकारचा विचार मांडणारी, अर्थ व्यक्त करणारी, अर्थ सूचित करणारी शब्दशक्ती म्हणजे जी शक्ती शब्दावर अवलंबून असते, ते शब्द द्विअर्थी असतील, ते शब्द अलंकारिक असतील, अशा शक्ती शाब्दी व्यंजना असे म्हणतात. तर शाब्दी व्यंजनेचे सुद्धा काही प्रकार आहेत. त्या प्रकारांचा आपण विचार करणार आहोत.
तोपर्यंत धन्यवाद.